नमस्कार मंडळी, मी अर्चना इंगोले तुमचं खूप मनापासून स्वागत करते माझ्या एका नवीन व्हिडिओवरती आणि चॅनलवरती, ज्याचं नाव आहे अर्चना इंगोले. तर इथे मस्तपैकी जाळीदार आणि एकदम क्रिस्पी असे थालीपीठ मी केलेत मोनूसाठी. पण मोनूने एकही घास खाल्ला नाही, कारण की तिला आज तब्येत बरी नाही आहे आणि तिला काहीच खाण्याची इच्छा नाही आहे. तिची एवढी फेवरेट मॅगी आणली होती, पण मॅगीला ती कधीच नाही म्हणत नाही, उलटं रडती मॅगी खायची म्हणून. पण मी तिला जास्त देत नाही. पण आज मॅगीसुद्धा केली पण तिनं खाल्ली नाही, कारण की तिला थोडीशी तब्येत बरी नसल्यामुळे तिला काहीच खाण्याची इच्छा नाही आहे. पण इथे बघा, गाई आल्या की एकदम फ्रेश मस्तपैकी बाहेर झोपली होती, पण गाईचा आवाज आला की बाहेर गेली लगेच, म्हणे मम्मा मला पोळी दे. तर लगेच एकही गाई अशी जाऊ देत नाही की तिला पोळी खाऊ घालत नाही. कुठेही असो कॉलनीमध्ये गाई तिला बोलवती, अर्धा तास थांबती बाहेर, पण ये करून तिला बोलवते आणि पोळी चारती म्हणजे चारतीच. आणि तिला फार आवडतात गाई वगैरे, कुत्रे, मांजर. तिला खूप म्हणजे ते आवाज तरी आला गॅलरीमध्ये की जिथं आवाज येईल तिथं लगेच पळत जाते. दोघींना पण फार आवडतं. तर इथे मी थालीपीठ केले आणि थालीपीठमध्ये म्हणजे जास्त काही नाही, थालीपीठमध्ये फक्त कोथिंबीर, आपला लसूण कुटून टाकला, थोडंसं ओवा, तिखट, मीठ एवढंच टाकलं होतं. तर एकदम छान असे थालीपीठ झाले होते. बरेच दिवस झालं मी थालीपीठ केलेच नव्हते, तर बऱ्याच दिवसांपासून ते पण मोनूमुळं आज करण्यात आले. तर खूप छान लागले आणि सगळ्यांनी खाल्ले, आवडीने खाल्ले आणि छानही झाले होते. तर त्यानंतर शिवच्या पप्पाला इथे चहा घ्यायचा होता, तर त्यासाठी इथे मी चहा टाकला. मग दोघांनी पण चहा घेतला आणि ते गेले उन्नतीला ट्युशनला सोडवायला, आणि त्यांच्याबरोबर शिवसुद्धा गेली. म्हणजे मोनूचं नाव आहे शिवांशिका. तर आम्ही कधी शिव म्हणतो, कधी मोनू म्हणतो, जे तोंडात येईल ते असं म्हणतो. तर नंतर मग म्हटलं चला संध्याकाळचा स्वयंपाक करू, कारण की ते 5 वाजता गेले होते आणि त्यांना यायला 1-1.5 तास, ते म्हणले 1-1.5 तासानंतर येतो. आणि मोनू बरंच म्हणजे मागं लागून गेली होती, त्यांना काम होतं तिकडेच, तर तिकडेच थांबायचं होतं 1-1.5 घंटा. तर म्हटले जाऊ द्या, मग मोठी गाडी नेल्यामुळे ती छान बसली आपली गाडीमध्ये आणि ह्याने यांचं काम केलं. तर त्यांनी दुपारी जेवण केलं नव्हतं, तर म्हटलं चला लगेच स्वयंपाक करून घेऊया, कारण की मला माहीतच होतं ते आले की लगेच म्हणतील की वाढ जेवायला. तर भाजी काय करावी हाच मेन प्रॉब्लेम आहे आणि रोज तोच विचार करावा लागतो. स्वयंपाक करणं मला फार सोपं वाटतं, फक्त भाजी वगैरे म्हणजे भाजीला पाहिजे आणि सगळ्यांना आवडीचं पाहिजे. एकतर भाजी काय करावी ह्याचं टेन्शन, परत कोण खाणार कोण नाही खाणार त्याचं टेन्शन. तर 5-5:30 वाजले होते. मला वाटलं ते परत येतील आणि मनूला सोडवायला, त्यावेळेस म्हणतीनच, कारण की पाऊस थोडा चालू आहे आणि त्यांना चहा फार आवडतो. अशा थंडीमध्ये जेवायला नाही दिलं तरी चालतं, पण 2-3 टाईम चहा दिला ना तरी त्यांना म्हणजे चहाच लागतो 2-3 टाईम. तर कॉलेजमध्ये पण बरंच होतो, त्यामुळे मी घरी जास्त करत नाही. जास्तीत जास्त म्हणजे आम्ही 2च टाईम चहा घेतो. तर मला असं वाटलं की उन्नतीला सोडल्यानंतर शिवला ज्यावेळेस सोडायला येतील वापस त्यावेळेस चहा, तर त्यासाठी मी चहा टाकला होता. पण ते म्हटले नाही, ती बसली आहे शांत गाडीमध्ये. तर मग मी एकटीनेच चहा घेतला. तर या मग तुम्हीसुद्धा चहा घ्यायला, कारण की मस्त बाहेर पाऊस पडतो आहे आणि छान मस्त अद्रकवाली चहा केली ना तर जेवणाची सुद्धा गरज लागत नाही. तर त्यानंतर मी फक्त इथे चहा वगैरे घेतला आणि त्यानंतर मग भाजी काय करावी याचं टेन्शन होतं. तर म्हटलं चला एस्तरू भाजून ठेवलाच आहे, तर मस्त खूप दिवस झालं आमटी केली नाही आहे, तर मस्त आमटी भात करूयात. तर लसूण आणि अद्रक, कोथिंबीर आणि खोबरं मस्तपैकी आपल्या खलबत्त्यामध्येच कुटून घेतलं, मिक्सरमधून पण नाही काढलं आज. म्हटलं चला थोडीशी अशी तशी केली ना भाजी तर छान होती, आणि पूर्ण सगळं सामान वगैरे घेतलं, खूप व्यवस्थित केली ना तर कधी कधी त्या भाजीची सुद्धा चव लागत नाही. तर मस्तपैकी इसूर पाण्यात मिक्स करून ठेवला, छान त्या कुटलेली पेस्ट तेलात टाकली, छानपैकी तळून घेतली. त्याच्यामध्ये काळा मसाला टाकला आणि आपला घरगुतीच काळा मसाला टाकला, विकतचे मसाले जास्त आम्ही वापरत नाही. आणि त्यानंतर हा इसूर टाकून दिला. तर आमटीसुद्धा खूप छान लागली आणि सगळ्यांनी फार आवडीने खाल्ली, की भाजीपेक्षा आमटीच म्हणजे चवदार लागते असं सगळ्यांना, आणि सगळ्यांना आवडतीसुद्धा. आणि पालेभाज्याऐवजी सगळ्यांना आमटीच आवडती जास्त करून. तर मग ते 1-2 थालीपीठाच म्हणजे पीठ उरलं होतं थालीपीठचं, तर ते सुद्धा मी लगेच लावून घेतले. आमटीसुद्धा
करून घेतली आणि त्यानंतर थोडासा भातसुद्धा लावला. हे बघा, आमटी एकदम मस्त झाली आहे आणि छानसुद्धा झाली होती. मी माझंच कौतुक करत नाही आहे, पण सगळे म्हटले होते छान झाली म्हणून मी तुम्हाला सांगते. त्यानंतर लाईट गेली होती आणि एक किस्सा सांगायचा होता. तर त्यानंतर मी आता 2 भांडे वगैरे घासले आणि भांडे वगैरे घासले. त्यानंतर सगळे किचन ओटा वगैरे साफ करून घेतला. त्यानंतर 2-3 भाकरी केल्या. पण रात्रीचा एक किस्सा सांगायचा होता की रात्री आमच्या इथे चोर आली होती. खरंच आली होती. आई अशा मेन पुढे एक हॉल आहे ना, तिथे आई झोपतात. त्याच्या पाठीमागं किचन आहे, त्याच्या साईडला आमची बेडरूम आहे. तर आईचा दरवाजा त्यांनी 2-3 वेळेस वाजवला आणि त्यानंतर एक आमच्या दरवाजाला एक दुर्बीण बसवलेली आहे. त्याच्यामधून आईने बाहेर पाहिलं तर 2-3 जण होते. तर सध्या सगळीकडे चोराचा खूप हे ऐकण्यात येईल की इकडे चोर आले होते, तिकडे चोर आले होते. पण एवढं काय म्हणजे असं वाटलं नाही की खरंच म्हणजे असतील, तिकडं असतील, इकडं असतील असं वाटतं. पण ज्यावेळेस आपल्या एरियामध्ये ना, आपल्या कॉलनीमध्ये मेन म्हणजे आपल्या दरवाज्यावर येतात ना, त्यावेळेस खरं कळतं की चोर म्हणजे काय भीती असते ते. तर रात्रीपासून आम्ही खूप घाबरलो आणि कॉलनीमध्ये तरी पण 2-3 जणांनी पाहिलं आहे की चोर आले होते म्हणून आवाज आला होता असं तसं. 1:30 ते 2च्या सुमारास आले होते. आई म्हटलं दरवाजा वाजला होता त्यावेळेस ॲक्युरेट 2 वाजले होते. तर सगळ्यांनी काळजी घ्या, दरवाजा कोणी वाजवला तर उघडू नका. आणि खरंच चोर आलेत. आत्तापर्यंत आम्हालासुद्धा खरं वाटलं नव्हतं, पण रिॲलिटी रात्रीपासून अक्षरशः सिग्नल लागली आमची, कारण की 2 वेळेस दरवाजा वाजवला. आईला असं वाटलं की ह्यांनी वाजवला असेल किंवा मी वाजवला असेल, पण तरी पण आईने घडीकडे पाहिलं 2 वाजले होती. तर मग आईला अंदाज आला की कोणीच बोललं नाही, याचा अर्थ कोण म्हणजे चोरच असेल असं त्यांना वाटलं. मग त्या 2-3 मिनटं शांत बसल्या आणि त्यानंतर आणखीन एकदा जोरात खटखट असं म्हणजे त्यांनी वाजवला हाताने दरवाजा. मग आईने दुर्बीणमधून पाहिलं तर ते 2-3 जण माणसं होते, अक्षरशः म्हणजे चोरच होते ते. आणि त्यामुळे काळजी घ्या आपल्या घरातल्यांची, आजूबाजूच्यांची, सगळ्यांची नंबर घ्या, कॉन्टॅक्टमध्ये राहा. कोणी आवाज दिला, आपल्या नावाने सुद्धा रात्री आवाज देऊ शकतात, म्हणजे देतात ते म्हणे आपली म्हणजे माहिती काढून आवाज नाव वगैरे माहिती काढतात आणि आवाज देतात. तर आवाज दिला तर प्लीज उघडू नका आणि काळजी घ्या, कारण की रात्रीचा अनुभव होता तो खूप डेंजर होता आमच्यासाठी आणि खरंच चोर आली होती. तर हेच सांगायचं होतं मला. तर आहेत सगळीकडे म्हणजे सगळ्या काही भागामध्ये खूप म्हणजे जागरण पण करतात, लक्ष देतात. माझ्या आईच्या इकडेच कॉलनीमध्ये बरेच जण जागतात, माझे भाऊ वगैरे सगळे मुलं जागत आहेत, लक्ष देत आहेत. कारण की खूप अवघड झालं आहे आता सध्या. तर वातावरण खूप म्हणजे भीतीचंच वातावरण आहे सध्या. तर काही नाही, एवढं सांगायचं होतं काळजी घ्या म्हणून. तर व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा. चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि इथे शिवचे पप्पा बसवत आहेत शेगडीचा बोर्ड. तर मोनूनी नंतर काहीच खाल्लं नाही. मग त्यानंतर मी तुला थोडीशी मॅगी करून दिली. मग मॅगी खाऊ घातली आणि मॅगी खाल्ल्यानंतर तिनं सकाळपासून जे काही खाल्लं होतं त्यानंतर थोडीशी मॅगी खाऊ घातली आणि माझी पूर्ण बेडरूम आवरली. त्यानंतर कपड्याचा खूप राडा होता.